आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आफ्टर एमएससीआयटी नंतर तुम्ही कशा प्रकारे एक प्रोफेशनल कम्प्युटर ऑपरेटर बनू शकतात। जर तुम्ही एमएससीआयटी कंप्लीट केलेली असेल तर खूप खूप अभिनंदन, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक सुरुवात आहे। या एमएससीआयटी कोर्स नंतर तुम्हाला जर एक स्किल्ड कम्प्युटर ऑपरेटर जर बनायचे असेल तर मग तुम्हाला तुमच्यामध्ये काही ॲडिशनल स्किल्स डेव्हलप करणे गरजेचे आहे। हो, काही ॲडिशनल स्किल्स तुम्हाला तुमच्या अंडरमध्ये डेव्हलप करणे खूपच गरजेचे आहे जर तुम्ही एक सक्सेसफुल कम्प्युटर ऑपरेटर बनण्याची इच्छा राखत असाल तर। चला तर मग बघूया की त्या कोणत्या स्किल्स आहेत। ही छोटीशी व्हिडिओ आहे, पण तुम्ही जर एमएससीआयटी कंप्लीट केलेली असेल तर मग तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ असू शकते। नंबर 1, ॲडव्हान्स टायपिंग स्किल्स। तर मित्रांनो, सर्वात पहिली स्किल्स येते ती म्हणजे ॲडव्हान्स टायपिंग स्किल्स। तर मित्रांनो, एमएससीआयटी मध्ये आपल्याला कम्प्युटर टायपिंग थोड्या बेसिक प्रमाणात शिकवली जाते, पण आपल्याला एक सक्सेसफुल कम्प्युटर ऑपरेटर बनण्यासाठी आपल्याला कम्प्युटर टायपिंग चांगल्या प्रकारे येणे गरजेचे आहे। एक सक्सेसफुल कम्प्युटर ऑपरेटर बनण्यासाठी टायपिंग स्पीड आणि ॲक्युरसी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। तर मग याच्यासाठी आपण रेग्युलर प्रॅक्टिस करू शकतात टायपिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी, किंवा ऑनलाईन पण बऱ्याच प्रकारचे सॉफ्टवेअर आपल्याला बघायला मिळतात, जसे की टायपिंग मास्टर झाले, त्यानंतर मग रेट टायपिंग झाले, यांसारखे सॉफ्टवेअर आपल्याला बघायला मिळतात ज्यांच्या थ्रू आपण आपली टायपिंग स्पीड चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो आणि ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपली टायपिंग स्किलला घेऊन जाऊ शकतो। किंवा याच्याबरोबर अजून दुसरे प्रकारचे एक ऑप्शन येते, ते म्हणजे आपण टायपिंग से रिलेटेड एक कोर्सेस पण करू शकतात। बऱ्याच प्रकारचे कोर्सेस आहेत, जसे की GCCTBC कोर्स झाले, हा टायपिंग कोर्स से रिलेटेड वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे। या कोर्स से रिलेटेड मी बऱ्याच प्रकारच्या व्हिडिओज मी माझ्या YouTube चॅनलवर ऑलरेडी बनवलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्ट चेकआउट करू शकतात। ज्याच्या थ्रू तुम्ही तुमची टायपिंग स्किलला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतात आणि ॲडव्हान्स लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतात, जी की एक प्रोफेशनल कम्प्युटर ऑपरेटर बनण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। नंबर 2, सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी। तर मित्रांनो, दुसरी स्किल येते ती म्हणजे सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी। तर मित्रांनो, एमएससीआयटी नंतर आपल्याला MS ऑफिसचे ॲडव्हान्स फीचर्स जसे की एक्सेलचे फॉर्म्युलाज, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि वर्ड डॉक्युमेंटचे कॉम्प्लेक्स फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स शिकणे गरजेचे आहे। याचबरोबर डाटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जसे की MS एक्सेस आणि SQL चे बेसिक अंडरस्टँडिंग असणे गरजेचे आहे। आणि ही सॉफ्टवेअर प्रोफिशियन्सी एक सक्सेसफुल कम्प्युटर ऑपरेटर बनण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। नंबर 3, हार्डवेअर नॉलेज। एक कम्प्युटर ऑपरेटरला हार्डवेअर कंपोनेंट जसे की CPU, मदरबोर्ड, रॅम आणि स्टोरेज डिव्हाइस रिलेटेड बेसिक इन्फॉर्मेशन पण असणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्याला ट्रबल शूटिंग मध्ये मदत मिळू शकते आणि हे हार्डवेअर नॉलेज आपल्याला असणे गरजेचेच आहे। नंबर 4, कम्युनिकेशन स्किल। चौथी जी काही स्किल येते ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या क्लायंट बरोबर किंवा टीम मेंबर बरोबर इफिशियंटली कम्युनिकेट करता आले पाहिजे। याच्यासाठी आपण आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो, किंवा इंग्लिश स्पीकिंग डेव्हलप करण्यासाठी आपण काही कोर्सेसला पण जॉईन करू शकतो, किंवा ऑनलाईन यूट्यूबवर पण आपण बऱ्याच प्रकारचे इंग्लिश कोर्सेस बघू शकतात आणि त्याच्या थ्रू आपण आपली इंग्लिश स्पीकिंग स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतात आणि आपली कम्युनिकेशन स्किलला टॉप लेवलवर, ॲडव्हान्स लेवलवर घेऊन जाऊ शकतात। नंबर 5, डाटा एंट्री अँड मॅनेजमेंट। 5वी स्किल आहे डाटा एंट्री अँड मॅनेजमेंट। डाटाला एफिशियंटली हँडल कसे करणे, ओरिजिन कसे करावे हे पण आपल्याला चांगल्या प्रकारे येणे गरजेचे आहे। एक्सेलमध्ये डाटा ॲनालिसिस आणि रिपोर्ट जनरेट करण्यासाठी पायो टेबल आणि VLOOKUP यांसारख्या टूल्सचे यूज चांगल्या प्रकारे कशा प्रकारे केले जाते हे पण आपल्याला येणे गरजेचे आहे। आणि पायो टेबल आणि VLOOKUP हे टूल्स कशा प्रकारे यूज केले जातात आणि काय आहेत याच्याशी रिलेटेड यूट्यूबवर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे ट्युटोरियल बघायला मिळून जाणार, ज्याच्या थ्रू तुम्ही डाटा एंट्री मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग करू शकता। नंबर 6, नेटवर्किंग बेसिक नेटवर्किंग कॉन्सेप्ट जसे की IP ॲड्रेस, सबनेटिंग आणि नेटवर्किंग कॉन्फिगरेशन यांसारख्या गोष्टींशी रिलेटेड बेसिक नॉलेज आपल्याकडे असणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्याला ऑफिस नेटवर्कला मॅनेज करणे सोपे जाईल। याच्यानंतर लास्टमध्ये नंबर 7 जी काही स्किल येते ती म्हणजे सिक्युरिटी अवेअरनेस। याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीचे बेसिक कॉन्सेप्ट जसे की व्हायरस प्रोटेक्शन, फायरवेल आणि सिक्युअर पासवर्ड क्रिएशन यांसारख्या गोष्टींची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणे गरजेचे आहे। मित्रांनो, आपले डाटा आणि आपले सिस्टमचे सिक्युरिटीसाठी हे सिक्युरिटी अवेअरनेस नॉलेज आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याकडे हे नॉलेज असणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर मित्रांनो, हे होते काही कम्प्युटर स्किल्स ज्या तुम्हाला आफ्टर एमएससीआयटी नंतर तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करणे गरजेचे आहे। ॲडिशनल स्किल्स तुम्ही म्हणू शकतात या स्किल्सला, ज्या की एक सक्सेसफुल कम्प्युटर ऑपरेटर बनण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल। छोटीशी व्हिडिओ होती,
तुम्हाला जर कम्प्युटर विषयी जर पुढे एखाद्या पोस्टवर जर जॉईन व्हायचे असेल तर मग तुम्ही या स्किल्सला नोट्स करू शकतात आणि यांना डेव्हलप करण्याचे तुम्ही प्रयत्न करू शकतात आतापासूनच. जर तुम्हाला पुढे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला जर कम्प्युटर पोस्टवर जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर मग तुम्ही या स्किल्सला डेव्हलप करू शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट आहेत जर तुम्ही MECIT कंप्लीट केलेली असेल तर. जर तुम्हाला अजून पुढे कोणत्या नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत.